मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558. आपण मला प्रत्यक्ष भेटू शकतात, पण अगोदर मोबाईल करून यावं. बुधवार आणि शनिवार कदाचित कार्यालय बंद असते, दौरे असले तर, नाही तर मग कार्यालय सुरू पण असते. कार्यालयाची वेळ सकाळी 9 ते 2 आहे. पण काही दूरची मंडळी असतात, धुळ्याहून, शिरपूरहून, नाशिकहून, मुंबईहून, कल्याण, डोंबिवलीहून किंवा ग्वाल्हेर, उज्जैन, इंदोर अशा प्रांतातून, अहमदाबादहून अशी दूरवर मंडळी आली तर मी कार्यालयाची वेळ वाढवू शकतो. पण आपण निघताना मोबाईल करावा. काही जण अगोदर मोबाईल करता एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी येत नाही. मग अशांसाठी मी थांबतो, परंतु मग माझा वेळही जातो आणि इतरांना मार्गदर्शनापासून वंचितही राहावं लागते. म्हणून आदल्या दिवशी मोबाईल करावा, पण निघतानाही मोबाईल करावा. जे निघताना मोबाईल करणार नाही त्यांच्यासाठी मी हजर राहणार नाही. कारण असं बऱ्याचदा घडते. आता परवाच बऱ्हाणपूरचे लोक येणार होते, दुसरीकडून फोन आला आणि मी अडकळून राहिलो आणि ते दुसऱ्या दिवशी आले नाही. वास्तविक पाहता त्यांनाही कळायला हवं की आपण सांगितलेलं आहे, आमंत्रण दिलेलं आहे हजर राहावं म्हणून, परंतु ते हजर आले नाही आणि माझा वेळ गेला. म्हणून मी नियम असा केला की जे निघताना निघतील त्यांच्याशीच मी हजर राहील. असो. काल अचानक एक फोन राहिला, आता कुठून आला का म्हणे, रात्री 9 वाजेला 8 वाजेला तुम्ही बोलवलं. आता रात्री 9 वाजेला 8 येताना मी कशाला बोलू? ही कार्यालयाची वेळ नाही, बाहेर कुठेतरी जाण्याची वेळ असते, दिवसा वेळ नाही मिळाला तर. म्हणजे असंही काहींचे गैरसमज असतात. तर नीट बोलणं करावं, नीट समजून घ्यावं. यंत्रसिद्धी वाटप सुरू झालेली आहे. 6x11चं पाकिट पाठवा, त्याच्यावर पत्ता लिहा, ते पाकिट दुसऱ्या पाकिटात टाका आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा. आमचा विभाग आपल्याला यंत्रसिद्धी पाठवून देईल. यंत्रसिद्धी ही सर्व धर्म, जाती धर्मासाठी चालणारी आहे, कारण हे ग्रहावर आधारित आहे. सर्वव्यापी सर्व इच्छा, सर्व समस्या दूर करणं त्याच्यात भाव आहे. काचीचे फ्रेमच करावे लागेल आणि सर्वांना दिसेल. पहिल्या हॉलमध्ये आपलं कार्यालय असेल, ऑफिस असेल, व्यवसाय असेल, दुकान असेल, कुठलेही असेल, त्याच्यामध्ये सर्वांनाही का दिसले पाहिजे तर ग्राहक आकर्षित झाले पाहिजे. व्यापार व्यवसायासाठी, कुटुंबासाठी जे काही लोक आपल्याला नको असतात ते पण घरामध्ये येतात, बोलावं लागते, थांबावं लागते. किंवा काही भाजी आपण घेतली, त्याने भाजीवाल्याच्या टोकरीवर खाली पडलेली असेल, ती त्याने पुन्हा टोकरीवरमध्ये ठेवून दिली, गाडीवर ठेवली आणि तीच भाजीची जुडी आपल्याकडे आली. अशी टोक नजर बाधा दूर व्हावी आणि संपत्ती जी येते ते शुद्ध शुभत्व होत्याचं व्हावं, हा त्याच्यात भाव सर्वसामान्यपणे असतो. इच्छा असेल, श्रद्धा असेल त्यांनीच मागवावी. आता गुढीपाडव्यापासून ते नवीन आलेली आहे आणि वाटप लगेच सुरू झालेलं आहे. रोज जवळजवळ 25 ते 30 यंत्र रवाना होत असतात. असो, आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. आज 4 तारीख 4/4/2026 एप्रिल महिना, शनिवारचा दिवस असल्याने शनिदेवाला नमस्कार, शनी ग्रहाला नमस्कार. सकाळचे 5:30 वाजले आहे. माझं स्नानविधी
पूजन कार्य आटोपलेलं आहे आणि कार्यालय पण स्वच्छ झालेलं आहे. आजचा कार्याच्या विषय थोडा उशीर झाला. जळगावचे केमिकल इंजिनियर साहेब यांनी मार्च अखेरपासून मला सांगायला सुरुवात केलेली आहे की एप्रिल महिन्याचं भविष्य तुम्ही व्हिडिओ करा. परंतु काही लेखन असते, कार्यालयीन काम असते, शरीर अस्वस्थता असते, अशा तऱ्हेचे विविध अडचणी समस्या पुढे येतात आणि त्याच्याने उशीर होतो. मनात असून देखील व्हिडिओ करता येत नाही. काल मी व्हिडिओ करण्याची तयारी केली, म्हटलं 12-12:30 आणि मग हा डावा पायाला थोडासा अडकला आणि मग मी बसू शकलो नाही आणि तो व्हिडिओ मी केला नाही. म्हणून आज पहाटे आपली तुमची भेट घेत आहे. तुम्हालाही जागरण होईल. असो, आपण व्हिडिओ केव्हाही पाहू शकतात. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर इतरांना शेअर करा आणि त्यांना पुण्याचा लाभ, त्यांना माहितीचा लाभ होऊ द्या. तुम्हाला पुण्य प्राप्त होईल, मला समाधान प्राप्त होईल. निदान एवढं तरी तुमच्याकडून माझी अपेक्षा आहे. असो, आजचा विषय आहे एप्रिल महिन्याचे भविष्यवाणी. भविष्यवाणी सुरू करण्यापूर्वी माझे गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर पत्नी यांना अभिवादन. महिन्याचं भविष्य दिलं म्हणजे काय असतं की आपण निश्चिंत असतो. भविष्य पाहणं जरुरीचं आहे. याला कोणी अंधश्रद्धा म्हणू, काही म्हणू, पण हे मार्गदर्शन असते. काही दुःख असलं, समस्या असलं तर आपल्याला सावधानता होते. पाऊस येणार आहे माहीत असलं तर आपल्याला प्रवास रद्द करावा लागतो किंवा छत्री घेऊन बाहेर पडावं लागते किंवा मोबाईलवर कार्य करावं लागते. असं हे आपल्याला माध्यम आहे ज्योतिषशास्त्राचं. ज्योतिषशास्त्र हे लाखो वर्षापूर्वीचं आहे. ज्यावेळेला चष्मा नव्हता, दुर्बीण नव्हती, त्यावेळेलाही या ऋषीमुनींनी, देवादिकांनी हे शास्त्र लिहून ठेवलेलं आहे. त्यांना सूर्य तर दिसत असते, चंद्रही दिसत होता, परंतु गुरुग्रह, शनिग्रह, मंगळ, बुध, राहू, केतू, केंद्रबिंदू एक कसे काय अवगत झाले, हा एक गूढ प्रश्न माझ्या मनासमोर नेहमी येतो. आणि मग अंतर्मनाच्या याच्यातून त्यांना ते दिसलं. त्यांचं अंतरी त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे आज विज्ञानवादी नवीन यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने, मनाने नाही, तनाने नाही, भावनाने नाही, यंत्राच्या माध्यमातून ते बघले आणि त्यांनी मग हे मान्य केलं. म्हणजे ज्योतिषशास्त्र किती अद्भुत शास्त्र आहे हे आपल्याला कळून येते. ज्योतिषशास्त्र आणि औषधीशास्त्र, ज्याला मेडिकल म्हणतात, त्यांचा जवळचा संबंध आहे. माझे वडील वैद्य होते. वैद्य असत असताना त्यांच्या हातून एकही मृत्यू झालेला नाही. जीवन आयुष्यात त्यांनी स्वतः कधी औषध घेतलं नाही. नक्षत्र तिथीच्या मुहूर्तावर ते औषधी तयार करायचे. जंगलातून, अगदी काट्याकुट्यातून, पहाडातून, दऱ्यातून, नदी नाल्यातून असं मी त्यांच्यासोबत असायचो आणि ते वनस्पती घेऊन यायचे. आश्चर्य म्हणजे नाडीवर बोट ठेवलं की त्यांना समजायचं की हा टायफॉईड आहे का, हिवतापाचा ताप आहे का, कालऱ्याची उष्णता आहे का, पोटाच्या व्यथा आहे का, डोळ्यात आणि मेंदूचा काही संबंध आहे, असं सहज त्यांना कळत होतं. RMP होते, रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर माझे वडील होते. हजारो बालके, हजारो पुरुष, रावेर गाव, जळगाव पावतर त्यांची कीर्ती होती. दिल्ली पावतर ते जात होते. त्यांच्यासोबत मी नेहमी असायचो. म्हणून थोडंसं ज्ञानही मला त्यातून प्राप्त झालेलं आहे. आजचे मेडिकल शास्त्र 8-10 वर्षे ही मुलं शिकतात. माझ्या वडिलाला RMP असताना संपूर्ण शरीराचं ज्ञान होतं. कुठे काय विकृती आहे, रोग आहे, अनावस्था आहे, चिंता, मानसिक व्यथासुद्धा त्यांना जाणवत होत्या. आजचे MD, MDच्या वर काही शिक्षण असेल ते सगळे डॉक्टर पाहायला गेले तर पहिले तपासणी करतात
आणि मग औषधी देतात. मला प्रश्न असा उपस्थित होतो यांच्या बाबतीत, मग यांना समजते काय? तपासणी जर केली, MRIला दाखवली, मेडिकल व्यावसायिकाला दाखवली, तर तो सहज सांगेल की याच्यामध्ये हिवताप लिहिलेलं आहे. तर हिवतापावर कोणतं औषध आहे त्यांनाच माहिती आहे. डॉक्टरच्या अगोदर त्यांना माहिती असते, ते देऊ शकतात. मग एवढं शिक्षण घेऊन यांना येते काय? आता तर असं आहे की डोळ्याचे डॉक्टर वेगळे, नाकाचे वेगळे, हृदयाचे वेगळे, किडनीचे वेगळे, हाडांचे वेगळे. आता एवढं स्पेशालिटी असतानाही 10 वर्षामध्ये हा डोळ्याचा पाव इंचाचा भाग हा शिकतो म्हणजे काय शिकतो? एक प्रश्न पडतो. म्हणजे शिक्षण हा काय शिकतो आणि काय शिकवलं जाते? पूर्वीचे वैद्य होते नेहरू, गांधी, राजे रजवाडे, त्यांच्या ज्योतिषाच्या माध्यमातून आणि आयुर्वेदाच्या साह्यातून त्यांचं जीवन आयुष्य अधिक होतं. आज मेडिकल झाले, किती रोज मृत्यू होता. एखाद्या मोठ्या हॉस्पिटलचा रिपोर्ट तुम्ही घ्या की त्याच्यामध्ये रोज किती मृत्यू होतात. डॉक्टरांचा अहवाल सादर करा, संशोधन करा, किती मृत्यू होतात हे बघायचं आहे. असो, आपला विषय नाही, तो नाही. परंतु पुष्कळसे जण मला मोबाईलवर सांगतात, प्रत्यक्ष भेटतात की तुम्ही काहीतरी थोडंसं इतरही बोलत जा, म्हणून हा बोलण्याचा प्रयत्न. आता आपण एप्रिल 2026 मेष राशीचं भविष्य बघणार आहोत, मार्गदर्शन करणार आहोत. वादाचे प्रसंग यांच्या जीवनात येणार आहे, म्हणून वाद शक्यतो टाळावेत. कारण मेष राशी ही स्वाभिमानी राशी आहे, सत्य राशी आहे, सत्यवादी आहे आणि म्हणून यांना खोटं बोलणं चालत नाही आणि चुकीचे व्यवहार पण चालत नाही. अशा याच्यातून मग वादाचे प्रसंग निर्माण होतात, वाद टोकात जातात आणि मग त्याच्यातून कोर्ट कचेरीचे, पोलीस लाईनचे संबंध पण जोडले जातात. म्हणून यांनी आपल्या स्वभावावर नियंत्रण ठेवावं आणि वाद असतील तर वादापासून दूर जावं. आणि जे वाद करणारे लोक तुम्हाला माहीत असतील तर त्यांच्याशी अजिबात संपर्कसुद्धा ठेवू नये. कारण की पुष्कळसे लोक आज आपण हे बघितले, काही ठराविक क्षेत्रातले लोक विनाकारण येतात ऑफिसात. आता एका ठिकाणी महादेवाच्या मंदिरावर त्यांनी फुलपत्री ठेवली होती आणि तिथे दक्षिणा पण ठेवली होती आणि तो पायरी उतरला महादेवाची म्हणजे मंदिराची आणि परत आला आणि ते दक्षिणा त्याने पुन्हा खिच्यात घालून घेतली. आणि मग मोटरसायकलने निघाला आणि 1 किलोमीटरच्या अंतरावर ॲक्सिडेंट झाला. 100 रुपये उचलले आणि जवळजवळ त्याला 20 ते 30 हजार रुपये खर्च आला. मेडिकलमध्ये प्लॅस्टर लावलं गेलं, महिना सव्वा महिना पडावं लागलं. 100 रुपये उचलल्यावर किती नुकसान झालं, शरीराचं नुकसान झालं, वेळेचं नुकसान झालं, अजूनही काही नुकसान झालं असेल तर त्यालाच माहिती. म्हणूनच ज्योतिषशास्त्राला दिलेली दक्षिणा, देवळात टाकलेली दक्षिणा, ब्राह्मणांना दिलेली दक्षिणा, दान धर्म हे कधीही परत घ्यायचं नसते. कन्यादान आपण म्हणतो, कन्या दिली म्हणजे दान दिलं, ते परत घ्यायचं नसते आपल्याला. म्हणून बाहेर येणं, घटस्फोट घेणं, पुनरुक्ती विवाह करणं हे शक्यतो टाळलं गेलं पाहिजे. हे टाळलं गेल्यासाठी म्हणजे चुकीचे विवाह कधी झाले तर कुंडली मिलन करूनच विवाह करायला हवे. वर्तमान लोकांना मी सांगतो, परंतु ते गुणमिलनावरच अवलंबून असतात, तर करावं काय? आपलं सांगण्याचं, मार्गदर्शन करण्याचं काम आहे. मेष राशीने वादाचे प्रसंग टाळावे, दूर राहावे. मेष राशी समस्त स्त्री पुरुष, विवाहित अविवाहित, सर्व बालक बालिका या सर्वांना एप्रिल मास महिना हा आपण आपले वाणीवर नियंत्रण ठेवून वागायचे आहे. 2 पावले मागे सरकण्याची तयारी ठेवून वागावी. दूरवरचे प्रवास शक्यतो टाळावे.
आर्थिक व्यवहार सांभाळून करावे. भागीदारीत काही व्यवहार असतील तर ते व्यवहार आटोपते घ्यावे. कोर्ट कचेरीची काही कामे असल्यास, काही दावे सुरू असल्यास याबाबत आपण परिपूर्ण सावधगिरी बाळगावी. शत्रुपक्ष वरकड ठरण्याची संभावना आहे. सांसारिक वाद असतील तर ह्याबाबत समझोत्याची भूमिका घेऊन संसार सुरू ठेवावा. वाद कोर्ट कचेरी पावेतो जाण्याची संभावना हे लक्षात घ्यावं. या महिन्यात आपल्या घरात मंगल कार्य ठरणारे आहे. मंगल कार्य आपल्या हातून संपन्न होतील. संततीस वादाचे प्रसंग आहेत. संतती दूर शिक्षण घेत असल्यास कोणतेही अवजड कामे त्यांना करू देऊ नका. वाहन शक्यतो या महिन्यात त्यांनी मुलांनी चालवू नये. लहान मोठी जखम होण्याची संभावना आहे. विद्यार्थी वर्गात शिक्षण घेताना अडथळे येणार आहेत. यासाठी आपण स्वतः वैयक्तिकरित्या अभ्यास करावा. चुकीचे मित्रापासून दूर राहावे. प्रेमविवाहाचे योग प्रबळ आहे. प्रेम संबंध अचानक अनपेक्षितरित्या जुळणारे आहेत. वय वाढलेले आतापर्यंत स्थळे आले नाही तर आपण आता काळजी करू नका. या महिन्यात एप्रिल महिन्यात स्थळे येणार आहे, परंतु समझोता करण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागणार आहे. तर शुभमंगल सावधान देखील होणार आहे. शुभ दिनांक 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27. अशुभ दिनांक 6, 7, 15, 16, 28, 12, 1, 2. या महिन्यासाठी उपासना आहे. मेष राशींसाठी दर मंगळवारी मारुती मंदिरात मसूर डाळ मूर्तीजवळ ठेवून त्यावर कणकेचा दिवा गाईच्या तुपाचा प्रज्वलित करावा. मंगळवारी मसुरी डाळीची खिचडी खावी. शक्यतो मेष राशीने गणेश दर्शन घ्यायचं असेल तर जी मूर्ती सिंदूर लावलेली आहे त्या मूर्तीचं दर्शन घेण्याचा अधिक प्रयत्न करावा. 2 नंबरची राशी वृषभ राशी. वृषभ राशी लहान मोठी दुखापतीची संभावना आहे. जखम होण्याची संभावना आहे. यासाठी आपण कार्य करतात, कामं करतात किंवा चालताना किंवा बोलताना सुद्धा जीभ चावली जाते. आपण जेवण करताना सुद्धा जीभ चावली जाते. याकडे लक्ष द्यायला हवं. म्हणून हळूवार कामे, विचारपूर्वक कामे करा. वृषभ राशी समस्त स्त्री पुरुष, विवाहित, अविवाहित, सर्व बालक बालिका या सर्वांना एप्रिल मास महिना आपण कुठेही लहान मोठी कामे करताना अत्यंत सावधानता बाळगावी. जसजसे हलगर्जीपणा आपणास दुखापत होण्याची संभावना आहे तर हलगर्जीपणा करू नये. प्रवास करणे शक्यतो टाळावे. आपलीच माणसे, जवळचीच माणसे आपल्या विरोधात जाण्याची संभावना आहे, त्यापासून सावधान घ्यायला हवे. यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी ह्यांच्याजवळ उजागर करू नये. सांसारिक वैवाहिक खरेदी विक्रीचे व्यवहार आपणास गुपित ठेवायचे आहे. शेतकरी वर्गाने शेतातील कामाकडे वैयक्तिक लक्ष द्यावे. भरपूर उत्पादन भरपूर लाभ आपणास होतील. केळी, ऊस, हळद या पिकापासून भरपूर लाभ आपणास होणार आहे, परंतु नैसर्गिक आपत्तीलाही तोंड द्यावं लागणार आहे. मुलांकडे स्वतः जातीने लक्ष द्यावे. चुकीचे मित्र, परिवार यांची संगत होण्याची संभावना आहे. प्रेमविवाह करू इच्छिणारे वर्गाने पूर्ण चौकशी करूनच संबंध जुळवण्यास सुरुवात करावी, कारण ह्यात फसवले जाण्याचे योग प्रबळ आहे. शुक्रस्वामी वयभावी व विवाह राशी वृश्चिक या राशीचा स्वामी शनी मंगळ स्फोटक योग. नौकर वर्गाने बदलीसाठी कदापिही प्रयत्न करू नये. नको त्या ठिकाणी बदली होण्याची संभावना आहे. याशिवाय नौकर वर्गाने आपली कामे सर्व ही वेळेवर आतच करावी. वरिष्ठ वर्गाशी विनाकारण वाद उत्पन्न करू नये किंवा त्यांना राग येईल असे वागू नये. सार्वजनिक क्षेत्रात किंवा राजकीय क्षेत्रात संबंधित असल्याने आपण यापासून जरा विरक्त व्हावे किंवा दूर राहावे किंवा कार्य थांबावे किंवा सावधानपूर्वक कार्य करावे. राजकारणारे व्यक्ती, आमदार, खासदार, मंत्रीगण, सरपंच, नगराध्यक्ष, चेअरमन असे कोणतेही पदावर आपण आरूढ असाल तर राजकारण गेलं चुरीत या तऱ्हेने आपण कार्य करावे. कलाकार यांना भाग्यकारक महिना आहे. शुभ दिनांक 1, 2, 6, 7,
11, 12, 13, 14, 15, 16, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. अशुभ दिनांक 3, 4, 5, 8, 9, 10, 17, 18, 19. उपासना. दर शुक्रवारी सूर्यास्तानंतर पांढरे मार्बल देवी देवतांच्या मूर्तीपुढे पसभर पांढरी फुले मोगऱ्याची ठेवावी. न मिळाल्यास इतर पांढरी फुलावर मोगरा इत्र अत्र सिम फोडून ते वहावे. आपण दर शुक्रवारी सूर्यास्तानंतर जी पांढरी मूर्ती आहे मार्बलची, देवी देवता कोणतेही असो, त्यांचे दर्शन घ्यावे. आणि शक्यतोवर वृषभ राशींनी पांढरी वस्त्र वापरण्याचा प्रघात अधिक ठेवावा. आता 3 नंबरची राशी आहे ते मिथुन. तिचा स्वामी बुध असतो. बुद्धीने कामे करा, यश मिळवा. अव्यवहारिक कामे तुम्ही करू नका. सर्व कार्याचा विचार करा, मनन करा. आपल्याला ही लाभ होणार आहे का नाही. येणाऱ्या व्यक्तीपासून पण सावध राहा. काही व्यक्ती आजकाल चुकीची धारणा झालेले, मनात विचार नसलेले असंस्कृत मंडळी विनाकारण त्रास देण्यास प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये, व्यवसाय ठिकाणी येत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. तर अशांशी व्यवहार न केलेला बरा. एप्रिल 2026 मिथुन राशीच्या व्यक्तींनी बुद्धीने कामे करा आणि यश मिळवा. मिथुन राशी समस्त स्त्री पुरुष, विवाहित अविवाहित, सर्व बालक बालिका या सर्वांना एप्रिल 2026 हा महिना आपणास भरपूर यश देणार आहे. यश देणारा असल्याने आपण कामं भरपूर करा आणि भरपूर यश मिळवा. आपण मात्र ह्या एप्रिल महिन्यात उचित, योग्य, चांगल्या बुद्धीने कामे करावी. आपला स्वामी ग्रह बुध आपणास भरपूर सहाय्य करणार आहे. खास करून विद्यार्थी वर्ग, संपादक, लेखक, बुद्धी कार्य करणारा वर्ग, फळ बागायतदार, फळ विक्रेते, चामड्याच्या वस्तू, बूट, चप्पल, पर्स, आसन, व्यापारी वर्गाने प्रामाणिकपणे कार्य करावे. भरपूर भाग्योदय व आपल्या मनातील इच्छा या पूर्ण होणार आहे. नोकर वर्गाने वडकर कमाईकडे अजिबात लक्ष देऊ नये. मोठी खरेदी, वास्तू, भूमी, प्लॉट, शेती खरेदी करताना परिपूर्ण खात्री करूनच व वकील यांच्या विचारांनीच खरेदी करावी. अथवा विक्री करायची असल्यास विक्री करावी. आपणावर अथवा आपल्या कुटुंबातील सख्य असणाऱ्या व्यक्तींना काही चिंता असतील, त्यांच्या चिंता दूर होतील. मेष, वृश्चिक, धनु, मीन, कर्क राशी संबंधित घरातील सदस्यांच्या चिंतेत अधिक भर पडणार आहे. या प्रकरणात आपणास दोष देण्यात येणार आहे. अविवाहितांना स्थळे येतील. आपली भूमिका समजोत्याची असल्यास आपले शुभमंगल सावधान अवश्य होईल. आपले घरात वृश्चिक राशी व मकर राशीच्या व्यक्ती अविवाहित असून विवाहित इच्छुक असल्यास त्यांना विवाहस्थळी येण्यास विवाह ठरविण्यात खूपच अडथळे येणार आहेत. व्यापारी वर्ग, उद्योगपती, उत्पादक, विक्रेते यांना एप्रिल महिना हा खूप चांगला जाणार आहे. प्रवास शक्यतोवर टाळावा. या महिन्यात संसारिक व इतर कामासाठी, आर्थिक कार्य करण्यासाठी येणे जाणे कराल त्यावेळेस बरोबर कुणास तरी घेऊन जावे आणि सावधान असावे. शुभ दिनांक 3, 4, 5, 8, 9, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 22, 23, 24, 25, 26, 27. अशुभ दिनांक 1, 2, 6, 7, 10, 11, 12, 20, 21, 28, 29, 30. आता मिथुन राशीच्या व्यक्तींना उपासना आपण बघणार आहोत. तर उपासना दर बुधवारी पांढरा मार्बल, काळा पाषाण या मूर्तीचे दर्शन घ्यावे. शक्यतोवर श्री गणेशाचे शेंदूर लावलेल्या मूर्तीचे शक्यतोवर दर्शन घेऊ नये. 3 हिरवी फळे आपल्या हिरवे कापडाच्या पिशवीतून गणेशास अर्पण करावे. आपण ज्या ठिकाणी कार्य करतात, नोकर वर्ग आहे, व्यवसाय वर्ग आहे किंवा इतर आपण जर असेल तर उशी, पांघरूण, चादर सर्व काही हिरव्या रंगाचं करावं. हिरव्या रंगाच्या बैठकीवर आपण बसून कार्य केल्यास अत्यंत आपल्याला
शुभत्वाचा लाभ मिळेल. ग्रहाची साथ आपणास मिळणार आहे. आता कर्क राशी 4 नंबरची राशी, हिचा स्वामी चंद्र असतो. धार्मिक कार्य आपल्या घरात होईल, आपण संपन्न कराल. कर्क राशी समस्त स्त्री पुरुष, विवाहित अविवाहित, सर्व बालक बालिका या सर्वांना एप्रिल मास महिना हा आपले कुटुंबीय धार्मिक कार्य, विवाह संबंधित वार्तालाप कार्य संपन्न करणारा असणार आहे. परंतु ह्या वार्तालाप कार्यात आपलीच जवळची मंडळी ही विरोधात मन मांडणारी असणार आहे. आपण त्यांचे विचार मत याकडे लक्ष द्यावे. त्यांचे परीक्षण करूनच आपण निर्णय घ्यावायचा आहे. गुरु वैभावी बुध अष्टमातील काही बाबतीत आपणाला योग्य निर्णय घेऊ देणार नाही व यात असले ग्रह योगामुळे फसवले जाण्याचे योग असताना याचा विचार आपण अवश्य करायला हवा. अस्वस्थता या एप्रिल 2026 महिन्यात अधिक जाणवू लागणार आहे. प्रकृती सांभाळूनच आपण कार्य करावे. आपले संबंधित काही शत्रुत्व जवळचेच लोक असणार आहे. याचेकडून आपणास अडथळे व हितचिंतक आहे त्यांचे विरोधात ही मंडळी कान भरणार आहे. यामुळे आपली प्रतिक्रिया शत्रुत्वाची मिळणारी असली तरी आपल्या हितचिंतकापासून आपण दूर जाऊन मोठे नुकसान करू नये. सावधान असावे. कोर्ट कचेरीत आपले संबंधित व इतरांकडून दाखल केलेल्या काही केसेस असल्यास अथवा आपण इतरांवर कोर्ट केसेस दाखल केलेले असतील तर त्याकडे आपण विशेष लक्ष द्यावयाचे आहे. अशा केसेसमध्ये आपणास तर यश मिळणार आहे. आपण व्यावसायिक असाल, आपण सर्व्हिस करीत असाल, आपण शेतकरी असाल, आपण इतरत्र असाल तर तसेच शेतकरी कामकरी असाल तर आपणास एप्रिल 2026 मध्ये बराच चांगला आर्थिक लाभ होणार आहे. परंतु नैसर्गिक आपत्तीस आपल्याला समोर जावं लागेल. भाव असून आपल्या नैसर्गिक आपत्तीत पीक पाण्याचं नुकसान, बागायतीचं नुकसान होण्याची संभावना अधिक आहे. याकडे आपण अधिक लक्ष द्यावे. आरोग्याच्या बाबतीत सावधान असावे. एखादे गंभीर दुखणे सांगितले गेल्यास आपण 2-3 डॉक्टरांना आरोग्य दाखवले नंतरच आपण निर्णय घ्यावायचा आहे. यात फसवले जाण्याचे योग आहे. शुभ दिनांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 11, 12, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 ही शुभ कार्यासाठी आहे. अशुभ दिनांक जे आहे 8, 9, 10, 13, 14, 22, 23. उपासना प्रत्येक सोमवारी सूर्यास्तानंतर सिंदूर लावलेल्या श्री गणेश मूर्तीचे दर्शन आपण घ्यावे. 4 पिवळी फुले अर्पण त्यांना करावी. प्रत्येक फळ अर्पण करताना श्री गणेशाय नमः असे म्हणावे. कर्क राशी व्यक्तींनी काही नवस बोललेले असल्यास ते या महिन्यात पूर्ण करावे. कर्क राशींची काही कामे अपूर्ण असल्यास ती या महिन्यात पूर्ण करावी. कर्क राशी व्यक्तीने कुणाला आश्वासन दिलेले असेल ते आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आता आपल्याला बघायचं आहे की सिंह राशी 5 नंबरची राशी, जिचा स्वामी सूर्य येतो, रवी येतो, तर तरुणांसाठी हा भाग्योदय होणार आहे. जे तरुण आहे, आपण तरुणाची व्याख्या 25-30 पावतर करावी. 40शी लागले की मनुष्य वृद्धापकाळाकडे जातो. तर 40शीच्या आत असलेल्या व्यक्तींसाठी एप्रिल महिना हा भाग्योदयाचा आहे. भाग इतरांना सामान्य राहणार आहे. मेष राशी समस्त स्त्री पुरुष, विवाहित अविवाहित, सर्व बालक बालिका या सर्वांना एप्रिल मास महिना हा आपणास कसे इतरांशी वागतात, आपणावर उपकार असलेल्यांशी आपण वागणूक कशी करणार आहात यावर आपला एप्रिल महिना 2026 शुभ अशुभ फल प्राप्त होणार आहे. आनंदाचे वातावरण, आनंदाचे व रागाचे बदल्यात राग प्राप्त होणार आहे. 8व्या शनीची 7.5 आपणास आहे. शनी आपला शत्रुग्रह आहे व शनी हा दुसरा कुठलाही पर्याय नसतो. मीन राशीत असणारा शनी हा वृद्धजनांचे हिताचे रक्षण करीत आहे. वृद्ध लोकांचे समर्थन शनी करणार आहे. कोर्ट कचेरी पावतर काही प्रकरणे जाण्याची शक्यता आहे. यात मीन राशी मंगळ बुधाचे मिलन होत आहे. हे सर्व आपला राशीस्वामी रवी यांचे वयात स्थिती घडत आहे. मंगळ शेती वास्तू हानिकारक आणि जखम होण्याची शक्यता त्यात आहे.
बुध योग्य निर्णय घेता येणार नाही व आपले स्वतःचे राशीशी हा षडाष्टकी योग करीत आहे. आपण जेवढे जागरूक राहाल तेवढे थोडे आहे. आपली सर्व कर्तव्ये ही न्यायाचे सारणीतून गाळली जाणार आहे. आपण जेवढे विचार करून सत्य वागाल तेवढी आपली प्रगती होणार आहे. नवीन ओळखी होतील. नवीन कार्य करण्याच्या संधी आपणास प्राप्त होणार आहे. विद्यार्थी वर्गास या ढय्या साडेसातीचा फारसा त्रास होणार नाही एवढे मात्र खरे आहे. आपण पूर्ण एप्रिल 2026चा महिना ग्रहस्थिती आपली राशीची विरोधात असणार आहे. याकडे आपण लक्ष द्यावे. आपली जी महत्त्वाची कामे आहे ती वेळेच्या वेळी आत करून पूर्ण करावी. अन्यथा पुढे या कारणासाठी आपणास वेळ पण मिळणार नाही हे लक्षात घ्यावे. नोकर वर्गाने वेळेच्या आत सीटवर हजर राहण्याचा प्रयत्न करावा. डॉक्टर, पोलीस खाते, वकील मंडळी यांनी सेवा कार्य सुरू करावे. शुभ दिनांक आपले 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 13, 14, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 26, 27, 28, 29, 30. अशुभ दिनांक 10, 11, 12, 15, 16, 24, 25. उपासना. प्रत्येक रविवारी सकाळी 10च्या आत पूर्वेकडे तोंड करून बसून मांडी मारून सूर्याला जल अर्पण करावे. आपण शक्यतोवर रविवारी घरी राहण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाच्या कामाला आपण बाहेर जाऊ शकता. आपली जी सीट आहे, आपण जे कार्य करता, उशी असेल, पांघरूण असेल, सीट असेल, ती रेड रंगाची, लाल रंगाची, रक्तवर्णीय करा. आता 6वी राशी कन्या राशी, तिचा स्वामी बुध असतो. जे बुद्धिमान लोक असतात, समस्या यांच्यात दूर होणार आहे. कन्या राशी समस्त स्त्री पुरुष, विवाहित अविवाहित, सर्व बालक बालिका या सर्वांना एप्रिल मास महिना हा आपणास आनंदाचा जाणार आहे. परंतु यासोबत आपल्यासोबत राहणारी काही मंडळी गुप्त रीतीने आपला आनंद हिरावून घेणार आहे. याकरिता आपणास लक्ष द्यावे लागणार आहे. आपली बुद्धी या महिन्यात निर्णायक निर्णय न देण्याची संभावना जास्त आहे. म्हणून विचार करूनच आपण कार्य करावे. खास करून विद्यार्थी वर्ग, लेखक, गुरुजन, पत्रकार, संपादक, बुद्धीचे कार्य करणारे या सर्वांवर हा परिणाम होणार आहे. नोकर वर्गाने अत्यंत सावधानतेने कार्य करावे. नोकरीवर संकट येण्याची संभावना आहे. हे नोकरीवरील संकट निवारणा होईल, परंतु त्यात खर्च, वेळ व परिश्रम पण जाणार आहे. हे लक्षात ठेवावे. यासाठी सर्व कामे आपल्याला जी दिली असतील ती पूर्ण करावी. आपण एक कुंडली तयार करून घेणे आवश्यक ठरणार आहे. परंतु यासाठी जाणकार ज्योतिषी हवे असतात. राजकारणी लोकांपासून शक्यतो दूर राहावे. एखाद्या मुखातून चुकीचा शब्द निघालेला आपला त्रासदायक ठरण्याची अधिक संभावना आहे. पुढारी मंडळीचे कार्यकर्ता हा महिना अलिप्तवादीसारखे आपण राहावे. भूमिगत सारखे राहिले तर फार उत्तम असणार आहे. विवाहितांनी वाद निर्माण होणार नाही असे संसार करावा. इतर कोणीही काहीही सांगितलं तरी आपण त्याच्यावर अत्यंत विश्वास ठेवू नये. विचार करून कार्य करावे. तुमच्याकडे आपले पैसे बाकी असल्यास ते मात्र या एप्रिल 26चे महिन्यात वसूल होण्याचे ग्रह संकेत आहे. प्रेमविवाहाची प्रकरणे काहींची सुरू असतील तर त्यांनी वाद गैरसमज होणार नाही यापासून काळजी घ्यावी. इतरांकडून दुधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न होणार आहे. असले प्रेमसंबंध आपण विसरून जावे अशी परिस्थिती निर्माण होण्याची वेळ आपण येऊ देऊ नका. शेतकरी वर्गासाठी उत्तम दिवस असताना मात्र नैसर्गिक आपत्ती आपल्याला समोर पुष्कळ पिकाची आणि आपली होण्याची संभावना आहे. शुभ दिनांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 15, 16, 20, 21, 22, 23, 24, 25, 28, 29, 30. अशुभ दिनांक 13, 14, 17, 18, 19, 26, 27. उपासना. प्रत्येक बुधवारी सूर्यास्तानंतर दक्षिणेस दिशेला 3 लिंबू अर्धे फाक करावे व हे 6 होतील. पश्चिम दिशेला एकमेकावर प्रज्वलित केलेली अगरबत्ती खोचावी व सकाळी हे फेकून द्यावे. आपण आपले सीट असेल, कार्य असेल तर आपल्याला पश्चिम दिशेला आपलं झोपण्याची खोली असेल तर हिरवा रंग द्यावा. हिरवा रंगाचा वापर आपण अधिक करावा. आता आपण
7वी राशी घेणार आहोत. एप्रिल 2026 तुला. यशाची शिखरे आपण पार पाडणार आहात. तुला राशी समस्त स्त्री पुरुष, विवाहित अविवाहित, सर्व बालक, व्यापारी सर्वांना एप्रिल मास महिना हा आपणास सुखाचा आनंदाचा असा जाणार आहे. आपल्या मनातील अधिकाधिक इच्छा या पूर्ण होणार आहेत. मात्र महत्त्वपूर्ण अशा आकांक्षा या अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. मुलांना, मातापितांना यांना आशीर्वादाची, तसेच सुनबाईंना सासू सासरेची आशीर्वादाची गरज असावी लागणार आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्यांची सेवा करा. अन्यथा गंगेवर जाऊन डुबकी मारण्याचे, स्नान करण्याची पुण्यप्राप्ती होणार नाही. तुला राशी समस्त स्त्री पुरुषांनी जीवित आई वडील असतील, सुनबाईंच्या सासू सासरे जीवित असतील तर नमस्कार रोज करावा. आणि काही निधन झालेले असेल त्यांचे फोटो लावावे आणि फूल अगरबत्ती नित्य रोज आपल्याला करायची आहे. तरुण तरुणी यांना चांगले उचित कार्य, ग्रहगोलाची साथ आपणास लाभणार आहे. नोकरी इच्छुक तरुण तरुणींना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. नोकरदारांनी आहे त्याच ठिकाणी कार्य केल्यास लवकरच तुम्हाला बढती मिळणार किंवा आर्थिक लाभ होणार आहे. अविवाहित मुले मुली यांना विवाहाची इच्छा असल्यास आपणास विवाहस्थळे येणार आहेत. प्रेम प्रकरणे तरुण तरुणीची सुरू असल्यास आपण अधिकाधिक जवळ येणार आहात. आपण आपली प्रेम प्रकरणं ही आई वडिलांना सांगितली नसल्यास त्यांना मात्र समजून सांगावे. आणि आपला ज्याच्याशी प्रेम विवाह आहे ती व्यक्ती, ती महिला असो, पुरुष असो, स्त्री असो, तरुणी असो, तरुण असो, आई वडिलांना दाखवावे. आपण ती मोकळेपणाने सांगून आई वडिलांच्या गाठीभेटी करून घ्याव्यात. त्यांच्या आशीर्वादाने शुभ कार्य करावे, अन्यथा नाही. अन्यथा आपले विवाह संसार हे वादकारक ठरण्याची संभावना आहे. तसा मंगळाचा संयोग पण आहे. शनी रवी युतीचे परिणाम आपले संसारात मिठाचा खडा टाकल्याचे कार्य करण्याची संभावना आहे. कन्या ज्या असतील, मुली ज्या असतील, कलाकार असेल, कलावंत असेल, प्रवचनकार असेल, कीर्तनकार असेल, चित्रकार असेल, फोटोग्राफी असतील, व्यक्तींनी आपले कलागुण प्रदर्शित करावे. त्यामुळे आपणास खूपच प्रसिद्धी मिळणार आहे. अमावस्येचा दिवस व त्याचे पूर्व नंतरच्या दिवसात सर्व कामे ही अत्यंत सावधानपूर्वक करावी. वयोवृद्ध तुला राशी व्यक्तींनी चालताना, जिना चढताना उतरताना, पलंगावर चढता उतरताना किंवा रस्त्यातून जाताना येताना, बाथरूममध्ये जाताना, कार्य करताना आपणाला सावधगिरी बाळगावी. नाहीतर लहान मोठे अपघात होणार आहे, जखम होण्याची संभावना आहे. शुभ दिनांक 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11, 12, 13, 14, 17, 18, 19, 22, 23, 24, 25, 26, 27 आहे. अशुभ दिनांक 1, 2, 10, 15, 16, 20, 21, 28, 29, 30. उपासना. प्रत्येक शुक्रवारी पुरुषांनी पांढरी वस्त्रे वापरावी. महिलांनी इतर रंग कमी आणि पांढरा रंग अधिक अशी वस्त्र वापरावी. शुक्रवारी रात्री भात आणि गाईचे दूध आणि खडी साखर टाकावी. आपली साखर साधी टाकू नये. आणि भोजन घ्यावे. आणि सकाळी जेवणाचा भात असेल थोडासा. आता पुष्कळांचे त्याच्यात मीठ टाकू नका वगैरे असं असते पितरांना, पण ते श्राद्धाच्या वेळी आपण नियम पाळावे. इतरत्र वेळी नियम पाळण्याची जरूर नाही. थोडासा भात हा, त्याच्यावर गावरानी तूप, साखर, एक मुठभर भात, गच्ची असेल तर गच्चीवर, पत्र असेल तर पत्रावर आणि वरच्या भागात ठेवावा. हा पशुपक्ष्यांसाठी रोज ठेवला तरी चालेल, अधूनमधून ठेवला तरी चालेल, पण शुक्रवारी अवश्य ठेवा. असो, आपण मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या या 7 राशीचं मार्गदर्शन मी तुम्हाला दिलेलं आहे. पुढच्या ज्या 5 राशी राहिलेल्या आहे, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन,
हे आपण उद्या घेणार आहोत किंवा आज रात्री वेळ मिळाला तर रात्री घेऊ, पण अवश्य त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझे जे श्रोते आहेत त्या सर्वांना किंवा माझं मार्गदर्शन ज्यांना आवडते त्यांना व इतरांनासुद्धा संपूर्ण आयुष्य सुखाचे जावो, धनसंपत्तीचे जावो, आयुष्यमान हवे, कुठली दुखापत आपल्याला होऊ नये, संकट आपल्यावर येऊ नये, सर्व जीवन सुख समृद्धीचं जावं असे आशीर्वाद आम्ही देतो. हे कार्य माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर आहे. त्यांचं निधन झालेलं आहे सप्टेंबर 2023मध्ये. त्या स्वर्गस्थ असल्याकारणाने आणि हे त्यांचंच मार्गदर्शन असल्याकारणाने त्यांचे पण आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे. असो, आजच्या कार्याला समापन करण्यापूर्वी माझी पत्नी, माझी गुरुवर्य श्री सौ स्वर्गीय निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. हे माहितीचे व्हिडिओ आपण अधिकाधिक इतरांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. इतरत्र मार्गदर्शन आपल्याला हवं असेल, प्रत्यक्ष भेट घेण्याची इच्छा असेल तर आपण प्रत्यक्ष भेट घ्यावी. अगोदर फोन करावा आणि दुसऱ्या दिवशी यावे. दुसऱ्या दिवशी निघताना पण फोन करावा. पुष्कळसे लोक हे आदल्या दिवशी फोन करतात, त्यांना काही काम निघून जाते आणि ते येऊ शकत नाही. परंतु आशांनी दुसऱ्या दिवशी किंवा तेव्हाच की आम्ही आता येणार नाही म्हणून असा फोन मोबाईल जरूर करावा. बऱ्हाणपूरच्या व्यक्ती येणार होते काल, मी अडकून पडलो आणि त्यांनी येताना फोन केला नाही. दिवस संपूर्ण त्यामुळे मला हजर राहावं लागलं सायंकाळी 6 वाजेपर्यंत आणि इतरांना मी मार्गदर्शन करू शकलो नाही. ते वंचित राहिले. म्हणून जे निघताना मोबाईल करतील त्यांच्यासाठी मी हजर राहण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यावं. यंत्रसिद्धीची वाटप सुरू झालेली आहे. रोज 25-30 वाटप आहे. आज मी त्या मुलांना सांगितलं की काल किती पत्र आली, तर 78 पत्र आलेली आहेत, पाकिट आलेली आहे. ते आज रवाना करतील. आज शनिवार आहे. सर्वांना शनीचे आशीर्वाद लाभो. ज्यांना 7.5 आहे त्यांचं निरूपण हो. एक अजून थोडंसं मार्गदर्शन, शनीचा शब्द आणि शनिवार असल्याकारणाने कुंडलीमध्ये जर शनी 7.5 आपला जन्म झालेला असला किंवा 7.5च्या योगामध्ये विवाह झालेला असला किंवा 7.5मध्ये अपत्यप्राप्ती झालेली असेल, 7.5मध्ये व्यवसाय नोकरी आरंभ केला असेल, तर अशा लोकांनी 7.5चं शनी शमन विधी अवश्य करायला हवा. परंतु हा किती अंशाचा आहे, किती ताकदीचा आहे हे आपण पाहायला हवे. कारण षष्टम स्थान कुंडलीमध्ये जर बघायला गेले तर हे शत्रुस्थान असते, अनारोग्याचं स्थान असते. हे तर बिघडते, पण बाजूचं शिक्षणाचं, संततीचं स्थान आणि विवाहाच्या स्थानात पण परिणाम होतो. अष्टम स्थान हे मृत्यूस्थान असते. याच्यामध्ये शनीच्या 7.5ची दृष्टी असली, शनी अस्तित्व असलं किंवा आजूबाजू शनी असला किंवा येथे शनी असला तर विवाहाचं स्थान, संसाराचं स्थान बिघडते. विवाहस्थळ येत नाही आणि काहींना वृद्धापकाळी किंवा इतरत्र अचानकपणे मृत्यूची संभावना पण असते. अपघात होतो, नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागते. भाग्य जे आहे ते भाग्य नाहीसे होते. वर्तमान स्थितीमध्ये नैसर्गिक आपत्ती 1 एप्रिलपासून सुरू झालेली आहे. मागच्या आपण एप्रिलच्या अगोदर मार्चमध्ये पाहिलं तर दिनांक 25पासून नैसर्गिक आपत्तीचे दिवस आहे. पुढे पण येणार आहेत, तर सावधान असावे. युद्ध परिस्थिती आहे. युद्ध परिस्थिती लवकरच शांत होण्याची योग आहे, परंतु ते मे नंतर, कारण मे नंतर शनी मंगळाचा, शनी रवीचा कुयोग संपणार आहे. त्यानंतरच शांतता होण्याची चिन्हे आहे. असो, आपण सर्वांना पुनश्च आशीर्वाद आणि आपलं मार्गदर्शन संपवतो. पुढच्या व्हिडिओत आपण भेटूया.